वेलकम टू मिनर्वा अकॅडमी. आपण बघतोय संविधानावरती आधारित प्रश्नसंच आणि त्यामध्ये आपण प्रत्येक प्रश्नसंचमध्ये 10 प्रश्न आणि त्याचे स्पष्टीकरण असं बघतो. तर आजचा प्रश्नसंच आहे प्रश्नसंच क्रमांक 9 जो आहे संविधानाची वैशिष्ट्ये या टॉपिकवरती. आणि नेहमीप्रमाणे आपण या प्रश्नसंचामध्ये पण 10 प्रश्न बघणार आहोत. तर आता प्रश्नसंच 9 आपण सुरू करू आणि त्यामधला आता पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 81. प्रश्न क्रमांक 81 काय आहे तर खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. आणि आपल्याला 4 विधानं दिलेली आहेत. तर पहिलं आहे त्यातलं संविधान सभेच्या 288 सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या. दुसरं आहे कायद्याने घालून दिलेली तत्वे प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ ही तत्वे अमेरिकेच्या राज्यघटनेकडून स्वीकारले गेले. तिसरं आहे संसदेच्या दोन्ही सभागृहांची बैठक हे तत्व ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतले गेले. आणि चौथा आहे वरीलपैकी एकही नाही. आता असे जे प्रश्न असतात याच्यामध्ये नेहमी काय बघायचं असतं तर इथं फक्त एकच चूक होऊ शकते. म्हणजे जर आपला अभ्यास झाला असेल तर एकच चूक असते की हे विधान योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे बघण्यासाठी. आता नेहमी आपण असं म्हणतो की प्रश्न व्यवस्थित वाचावा. आता व्यवस्थित वाचावा म्हणजे काय करायचं असतं तर व्यवस्थित वाचावा याचा अर्थ आपल्याला नेमकं विचारलं काय आहे याचं आकलन झालं पाहिजे. म्हणजे आपल्याला काय विचारलेलं आहे, आपल्याकडून कशाची अपेक्षा आहे, कोणतं विधान योग्य आहे हे पाहिजे आहे की कोणतं विधान अयोग्य पाहिजे आहे हे याची अपेक्षा आहे. तर आपल्याला त्याचं आकलन झालं पाहिजे. एवढा प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे की नेमकं काय पाहिजे आहे. तर नेमकं काय पाहिजे आहे तर इथं योग्य पाहिजे आहे. तर आता यातलं पहिलं विधान वाचू की संविधान सभेच्या 288 सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या. आता या विधानामध्ये आपल्याला 2 गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. ते म्हणजे पहिलं तर ही तारीख की 26 जानेवारी 1950 आणि दुसरा हा आकडा आहे 288 सदस्य. आता 26 जानेवारी 1950 ही तारीख आपल्याला माहिती आहे की आपले संविधान लागू झालेलं आहे. इथं काय म्हणता येते तर राज्यघटनेवर सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. तर स्वाक्षऱ्या 26 जानेवारीला केल्या आहेत का. 26 जानेवारीला जर घटना लागू झाली आहे तर 26 जानेवारीला स्वाक्षऱ्या कधी केल्या मग. तर त्यामुळं सकाळी स्वाक्षऱ्या केली आणि दुपारी संविधान लागू झालं असं तर काय झालेलं नाही. त्यामुळं संविधानावरती स्वाक्षऱ्या 26 जानेवारी 1950ला नाही तर त्याच्या आधी 2 दिवस 24 जानेवारी 1950ला एक विशेष अधिवेशन घेतलं होतं. त्यामध्ये स्वाक्षऱ्या केल्या होत्या आणि 24 जानेवारी 1950ला काही महत्त्वाचे निर्णय घेतले होते. ज्यामध्ये आपलं राष्ट्रगीत, राष्ट्रगान आणि राष्ट्रपती म्हणून राजेंद्र प्रसाद यांची निवड अशा काही गोष्टी आपल्या संविधान सभेने केल्या होत्या. त्यानंतर सह्या केल्या होत्या आणि आपले संविधान सभा बरखास्त झाली होती. हे कधी झालेलं आहे सगळं 24 जानेवारी 1950ला. 26 जानेवारी 1950ला नाही. त्यामुळे ही तारीख चुकीची आहे. त्यामुळे आपला हा पर्याय अयोग्य आहे. आता दुसरं एक इथं हे पण आहे की 288 सदस्यांनी सह्या केल्यात का तर 288 सदस्यांनी नाही 284 सदस्यांनी सह्या केलेल्या आहेत. पण आपल्याला ही तारीख पण महत्त्वाची पाहिजे. पण आता ही पण गोष्ट आपण लक्षात ठेवा की 288 सदस्यांनी नाही 284 सदस्यांनी सह्या केलेल्या आहेत. आपल्या संविधानामध्ये 284 सह्या आहेत. आणि जेव्हा संविधान सभेच्या सदस्यांनी सह्या केल्या होत्या तेव्हा त्या 2 कॉपीमध्ये केल्या होत्या, हिंदी कॉपीमध्ये आणि इंग्लिश कॉपीमध्ये. पण त्या 284 सदस्यांच्या सह्या 288 नाही. तर त्यामुळे हे पहिलं तर अयोग्य आहे. आता बघू दुसरं कायद्याने घालून दिलेली तत्वे प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ हे तत्व अमेरिकेच्या राज्यघटनेकडून स्वीकारले आहे. तर प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ कायद्याने घालून दिलेली तत्व आपल्या संविधानामध्ये याचा उल्लेख आहे. पण हे अमेरिकेकडून नाही घेतले तर हे जपानकडून घेतलेलं आहे. अमेरिकेकडे स्वतःकडेच ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आहे. प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ नाही. त्यामुळे अमेरिकेकडून प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ घ्यायचा प्रश्नच नाही, त्यांच्याकडेच नाही. त्यामुळं हे पण आपलं अयोग्य आहे. कोणाकडून घेतलेलं आहे जपानकडून घेतलेलं आहे. त्यानंतर तिसरं संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे तत्व ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतले आहे. आता संसदेचे जे दोन्ही सभागृह आहेत लोकसभा आणि राज्यसभा त्यांची जी संयुक्त बैठक आहे ते आपण ब्रिटिशकडून नाही घेतलं तर ते आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेलं आहे. त्यामुळे हे पण विधान योग्य नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय येईल तर वरीलपैकी एकही नाही हे आपलं उत्तर आलेलं आहे. आता आपण बघू पुढचा प्रश्न क्रमांक 82. प्रश्न क्रमांक 82 काय आहे तर
भारतीय संविधानामध्ये ब्रिटिश संविधानातून कोणती तत्वे स्वीकारण्यात आली आहेत? आपल्याला अ, ब, क आणि ड असं दिलेलं आहे, तर आपण वाचू आता. अ आहे राज्याची नीती निर्देशक तत्वे, ब आहे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, क आहे कायद्याचे राज्य आणि ड आहे कायदा निर्मिती प्रक्रिया. आणि आपल्याला पर्याय उत्तरं दिलेली आहेत अ, ब, क, फक्त ब आणि क, फक्त क आणि ड, फक्त ब, क आणि ड. आता आपला प्रश्न काय आहे तर ब्रिटिश संविधानातून कोणती तत्वे स्वीकारण्यात आलेली आहेत? ब्रिटिशांची कोणती तत्व आपल्याकडं आलेली आहेत हे आपल्याला बघायचं आहे. आता आपण बघू की पहिलं राज्याची नीती निर्देशक तत्वे, याला आपण काय म्हणतो तर याला आपण म्हणतो डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, किंवा याला आपण मार्गदर्शक तत्व असं पण म्हणतो. तर हे नीती निर्देशक तत्व किंवा मार्गदर्शक तत्व हे एकच आहे. तर हे कोणाकडून आलेलं आहे? हे आलेलं आहे आयरिश राज्यघटनेकडून. आयरिशकडून 3 महत्त्वाच्या गोष्टी आलेल्या आहेत. पहिलं मार्गदर्शक तत्व, दुसरं राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत आणि तिसरं राज्यसभेमध्ये राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित सदस्य. हे 3 गोष्टी आपल्या आयरिश राज्यघटनेवरून आलेल्या आहेत. तर त्यामध्ये हे मार्गदर्शक तत्व किंवा नीती निर्देशक तत्व हे कोणाकडून आलेलं आहे? आयरिश. हे ब्रिटिशांकडून आलेलं नाही, त्यामुळं अ नाही. आता दुसरं आहे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जी गोष्ट आहे, म्हणजे ही त्रिमूर्ती आहे, ही कोणाकडून आलेली आहे? तर ही जगाला जी देण दिलेली आहे, लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी, हे पण तर ती दिलेली आहे फ्रेंच राज्यक्रांतीने. त्यामुळे स्वातंत्र्य, समता, बंधुता, लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी हे कोणाचं आहे? तर हे आहे फ्रेंच राज्यक्रांतीचं, म्हणजे फ्रान्सचं आहे. तर हे काय ब्रिटिशांचं नाही, हे कोणाचं आहे? फ्रान्सचं आहे. त्यामुळं आपल्याकडे स्वातंत्र्य, समता, बंधुता हे कुठं उल्लेख केलेला आहे? सरनाम्यामध्ये. आणि तो कोणाकडून आलेला आहे? तर ते आलेलं आहे फ्रान्सच्या क्रांतीवरून, फ्रेंच राज्यक्रांतीवरून. त्यामुळे हे पण आपलं ब्रिटिशांकडून स्वीकारण्यात आलेलं आहे का? नाही. तिसरं आहे कायद्याचे राज्य. आता कायद्याचे राज्य म्हणजे कायदा हाच सर्वोच्च असेल, हे जे तत्व आहे हे आपल्याकडं ब्रिटिशांकडूनच आलेलं आहे. एकूणच त्याचं ओरिजिनच हे ब्रिटिशच आहे. त्यामुळं कायद्याचे राज्य हे तत्व आलेलं आहे. आता चौथं, आता एवढ्यावरून समजा कोणाला असा अंदाज लागला की क जर बरोबर असेल तर फक्त क पर्याय नाही, त्यामुळे क आणि ड येईल, ह्याचा जरी समजा कोणाला अंदाज लागला तरी ही गोष्ट बरोबरच आहे. तर हे पण जरा थोडंसं बघता आलं पाहिजे की समजा आता ड विषय आपल्याला गॅरंटी नसेल पण फक्त क हे पण दिसत नाही पर्याय, तर ह्याचं पण जरा थोडंसं ठेवायचं. पण आता आपण बघू. पण परीक्षेमध्ये समजा ड आता कोणाला माहीतच नसतं की डचं काय आहे, पर्यायामध्ये फक्त क असं कुठेही दिसत नाही आहे, त्यामुळं क आणि ड असणारच असतात. तर कायदा निर्मिती प्रक्रिया, आता आपल्याकडं कायदा जे निर्माण करता कोण करतं? संसद करतं. आणि मग त्याच्यासाठी प्रक्रिया आहे की आपण विधेयक मांडतो, विधेयक मांडल्यानंतर ते संमत होतं, मग दुसऱ्या सभागृहाकडे जातं, मग त्यांनी संमत केलं की राष्ट्रपतीकडे जातं, राष्ट्रपतीची सही झाली की कायदा होतो. ही जी प्रक्रिया आहे आपली ही ब्रिटिशांच्याकडूनच आलेली आहे. त्यामुळे हे पण बरोबर आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय आलं तर कोणती तत्व आलेली आहेत? क आणि ड, कायद्याचे राज्य आणि कायदा निर्मिती प्रक्रिया. त्यामुळे आपलं उत्तर काय येईल? फक्त क आणि ड असलेला पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर येईल. आता बघू हा झाला प्रश्न क्रमांक 82. आता बघू प्रश्न क्रमांक 83. प्रश्न क्रमांक 83 काय आहे तर भारतीय राज्यघटनेतील तरतुदी आणि उगमस्थान यांच्या जोड्या लावा. आपल्याला तरतुदी आणि उगमस्थान अशा जोड्या लावायच्या आहेत. तर आपण बघू आता यातली पहिली बाजू की प्रस्तावना उद्देशपत्रिका, दुसरा आहे एकेरी नागरिकत्वाची पद्धत, तिसरा आहे प्रबळ केंद्रयुक्त संघराज्य आणि चौथा आहे राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत. आणि आपल्याला उजव्या बाजूला काय दिलेलं आहे? आयरिश राज्यघटना, कॅनेडियन राज्यघटना, अमेरिकेची राज्यघटना आणि UK राज्यघटना. तर आता आपल्याला जोड्या लावा हा प्रश्न आहे. जोड्या लावामध्ये नेहमी काय करायचं? जिथं ॲब्सोल्युटली गॅरंटेड करेक्ट माहीत आहे नेहमी तिथून सुरू करायचं आहे. त्यामुळं परीक्षेत कुठून सुरू करायचं? जे आपल्याला जास्तीत जास्त करेक्ट माहीत आहे तिथून सुरू करायचं. पण आता आपण सगळं बघूच. पहिले काय आहे? प्रस्तावना किंवा उद्देशपत्रिका. आता आपला प्रस्तावना किंवा उद्देशपत्रिका किंवा आपण त्याला सरनामा म्हणतो. तर हे सगळं एकच. प्रस्ताविका, प्रस्तावना, उद्देशपत्रिका, सरनामा हे एकच. आणि याची प्रेरणा कुठून आलेली आहे? तर याची प्रेरणा आलेली आहे जगभरात जी आलेली आहे ती आलेली आहे अमेरिकेच्या संविधानावरून. अमेरिकेने पण वी द पीपल ऑफ
युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असं केलं होतं. तिथंपासून बऱ्याच देशांच्या संविधानामध्ये सरनामा हा बनलेला आहे. तर आपले पण बनलेलं आहे आणि आपलं पण असंच बनले, वी द पीपल ऑफ इंडिया. त्यामुळे आपली प्रस्तावनाची उगमस्थान कुठं आहे? अमेरिका. त्यानंतर आता दुसरं एकेरी नागरिकत्वाची पद्धत. आता हे जे एकेरी नागरिकत्व आहे याला 2 अर्थ आहेत. तर इथं काय अपेक्षित आहे? तर इथं आहे की एकाच प्रकारचं नागरिकत्व, म्हणजे जर भारताचे नागरिक असतील तर नागरिकत्वाच्या प्रकारांमध्ये भेदभाव नाही, सगळे समान पातळीचे नागरिक असतील आणि जे जे अधिकार, मूलभूत अधिकार मिळतील तर ते सगळ्यांनाच मिळतील. त्यामध्ये असं काही होणार नाही की यांना आहे किंवा यांना नाही वगैरे. बऱ्याच देशांमध्ये अशा काही वेगळ्या वेगळ्या तरतुदी आहेत, म्हणजे बऱ्याच देशांमध्ये, अमेरिकेमध्ये आहेत. अमेरिकेमध्ये तर काही राज्य आहेत, जसं की गुआम नावाचं एक राज्य आहे, तिथे तर नागरिकत्वाचे प्रकारच वेगळे आहेत. तर ते बरेच राज्य असे देश आहेत ज्यांच्याकडे नागरिकत्वाच्या खूप वेगळ्या वेगळ्याच तरतुदी आहेत. आपल्याकडे मात्र नाही. नागरिकत्वाचा फक्त एकच प्रकार आहे आणि त्यामुळं मूलभूत अधिकाराच्या बाबतीत वगैरे कशातही भेदभाव होत नाही. ही जी आपली तरतूद आहे ही एकेरी नागरिकत्वाची पद्धतीत हा अर्थ अपेक्षित आहे आणि हे आपल्याकडे आलेलं आहे UKच्या राज्यघटनेवरून, युनायटेड किंगडम, जे आपले ब्रिटिशांचे. त्यानंतर आता तिसरं, प्रबळ केंद्रयुक्त संघराज्य. ही जी तरतूद आहे तर प्रबळ केंद्रयुक्त संघराज्याची तरतूद आहे ती आपली कॅनडाकडून आलेली आहे. कॅनडाकडून अजून काय आलेलं आहे तर राज्यपालाची नियुक्ती ही केंद्राच्या सरकारकडून होणे, हे पण कॅनडाकडून आलेलं आहे. पण प्रबळ केंद्रयुक्त संघराज्य हे कॅनडाकडून आलेलं आहे. त्यामुळं क आपलं काय आलं? 2 आलं. आणि आता राहिलेलं ड काय आहे? राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत ही आयरिश राज्यघटना. आयरिशांकडून अजून काय काय आलेलं आहे तर आयरिश राज्यघटनेवरून आलेलं आहे राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत, मार्गदर्शक तत्व आणि राज्यसभेमध्ये राष्ट्रपतीद्वारा नियुक्त सदस्य. तर हे आपण उत्तर काढलेलं आहे आणि आता आपण बघू की उत्तर काय. आपलं प्रस्तावना उद्देशपत्रक काय आले? अमेरिका. ला आलेलं आहे 3. ला 3 असलेला हा एकच पर्याय इथं दिसत आहे. तर आता हेच उत्तर येईल. पण आपण कन्फर्मेशनसाठी अजून एखादं बघू की एकेरी नागरिकत्वाची पद्धत ला 4 आलेलं आहे. तर ला 4 आहे का इथं? तर आहे. त्यामुळे आपलं हे उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 3. आता आपण बघू पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 84. आणि प्रश्न क्रमांक 84 पण जोड्या आवाज आहे. भारतीय राज्यघटनेच्या स्त्रोतासंबंधी सूची अ व सूची ब यांच्या जोड्या जुळवा. आता आपण बघू की सूची अ मध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे. ब्रिटिश राज्यघटना, आयर्लंडची राज्यघटना, ऑस्ट्रेलियाची राज्यघटना आणि अमेरिकेची राज्यघटना. सूची ब मध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे. उपराष्ट्रपती पद, संसदेच्या दोन्ही सभागृहांची बैठक, तिसरं आहे मार्गदर्शक तत्वे आणि चौथा आहे कॅबिनेट व्यवस्था. आता सूची अ नेहमी तिथून सुरू करायचं जे गॅरंटेड माहीत आहे. पण आता इथं करू आपण सगळ्याच. तर ब्रिटिश राज्यघटना. तर आता कधी कधी असं पण होतं की आपल्याला अ वरून ब कडे जाण्यापेक्षा ब कडून अ कडे जाणं सोपं जातं. म्हणजे आपल्याला उपराष्ट्रपती पद ही तरतूद कोणाकडून आलेली आहे हे सांगणं जास्त सोपं आहे, ब्रिटिशांकडून काय आले किंवा आयर्लंडकडून काय आले हे सांगण्यापेक्षा. म्हणजे आयर्लंडकडून आता 3 गोष्टी आल्या. पण जर आपल्याला समजा विचारलं संसदेच्या दोन्ही सभागृहांची बैठक कुठून आले तर ते आपल्याला सांगता येतं, किंवा राष्ट्रपती निवडणूक पद्धत आपल्याला सांगता येतं. त्यामुळे कधी कधी असं होतं की ब कडून अ कडे जाणं जास्त सोपं असतं. तर तेव्हा त्याची काही हरकत नाही. ब कडून अ कडे जायचं आहे, फक्त चुकायचं कुठं नाही तर उत्तर एकदा का काढले आपण, जोड्या जुळवल्या ना, तर त्यावरून जे पर्याय निवडणार आहे आपण तर तो फक्त चुकायचा नाही. तर आता आपण ब कडूनच अ कडे जाऊ. तर उपराष्ट्रपती पद हे आपलं कोणाकडून आलेलं आहे. तर उपराष्ट्रपती पद हे अमेरिकेच्या पण संविधानामध्ये उपराष्ट्रपती पद आहे. त्यामुळं आपलं उपराष्ट्रपती पद हे अमेरिकेशी मिळतं जुळतं आहे. त्यानंतर आता दुसरं काय आहे तर संसदेच्या दोन्ही सभागृहांची बैठक, संयुक्त बैठक, हे कोणाकडून आलेलं आहे तर हे ऑस्ट्रेलियाकडून आलेलं आहे. हे संयुक्त बैठक काय असते तर जर आपण एखादं विधेयक संमत करण्यामध्ये जर त्याला आपण डेडलॉक म्हणतो की जर कोंडी झाली की ते मान्य होत नाही आहे, ते पास होत नाही आहे, तर तेव्हा आपल्याकडं एक तरतूद आहे. त्यामध्ये लोकसभेचे सदस्य आणि राज्यसभेचे सदस्य हे एकाच वेळी बसतात, एकत्र बसून एकत्र मतदान करतात आणि त्यातून ते विधेयक संमत किंवा असंमत होतं. तर याला आपण म्हणतो संयुक्त बैठक. ही बैठकीचं तत्व कोणाकडून आलेलं आहे? ऑस्ट्रेलिया. त्यामुळे 2ला काय आलं? क आलं.
त्यानंतर तिसरं काय, मार्गदर्शक तत्व कोणाकडून आलेलं आहे? आयरिश राज्यघटनेकडून आलेलं आहे. त्यामुळे मार्गदर्शक तत्व 3 साठी काय येईल? ब येईल. आणि त्यानंतर कॅबिनेट व्यवस्था हे कोणाकडून आलेलं आहे? तर हे आलेलं आहे ब्रिटिश राज्यघटना. आता आपण काढू उत्तर. आता इथं चुकायचं नाही मात्र. अ साठी काय आलेलं आहे आपलं? अ साठी आलेलं आहे ब्रिटिश राज्यघटना कॅबिनेट व्यवस्था. त्यामुळे अ साठी आपले 4 आलेलं आहे. हे आपलं अ साठी 4 पर्याय क्रमांक 1 आलेलं आहे. आता कन्फर्मेशनला ब आयर्लंडची राज्यघटना काय आले? मार्गदर्शक तत्व 3. त्यामुळे ब ला 3 आलेलं आहे. ऑस्ट्रेलियाची राज्यघटना काय आलेलं आहे? संयुक्त बैठक 2 आलेलं आहे, तर 2 आलेलं आहे. आणि ड ला 1 आलेलं आहे. अमेरिकेची राज्यघटना उपराष्ट्र, त्यामुळे उपराष्ट्रपती पद. त्यामुळे आपलं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 1. आणि हे झाला प्रश्न क्रमांक 84. आता बघू प्रश्न क्रमांक 85. प्रश्न क्रमांक 85 आहे, भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये आणि जगातील इतर राज्यघटनेची उसनवारी यांच्या जोड्या लावा. आता इथं हा शब्द आलाय उसनवारी. तर आता हे उसनवारी शब्द जरा थोडासा वेगळा वाटतोय. म्हणजे उसने घेतलंय का? मग उसने घेतलं तर परत द्यायचं आहे का? मग तर असं नाही. जगातल्या संविधानांचा इतरांवर प्रभाव पडतच असतो. त्यामुळे हे उसनवारी शब्द जरी समजा आवडला नाही तरी आपण उत्तर काढू. पण हे असं उसनवारी वगैरे म्हणजे उसनं घेतले तर मग उसनं आपण परत द्यायचं असतं. मग हे परत द्यायचेत का? म्हणजे आपल्या राष्ट्रपती पदाची समजा निवडणुकीची पद्धत आहे ती काय आयर्लंडमधून परत नाही द्यायची आपल्याला. तर उसनवारीपेक्षा आपण असं म्हणू की प्रभाव या अर्थाने बघू आणि आपण प्रश्न सोडवू. तर आता यादी 1 आणि यादी 2 आपल्याला दिलेली आहे. आपण यादी 1 आधी वाचू. राज्यपालांचे पद, न्यायालयीन पुनर्विलोकन, तिसरा आहे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आणि चौथा आहे संसदीय राज्यपद्धती. त्यानंतर यादी 2 मध्ये काय आहे? तर भारत सरकारचा कायदा 1935, ब्रिटिश राज्यघटना, त्यानंतर तिसरा आहे आयर्लंडची राज्यघटना आणि चौथा आहे अमेरिकेची राज्यघटना. आता आपल्याला जोड्या लावा. कुठून सुरू करायचं? जे माहिती आहे तिथून, पण आपण सगळं करू. तर राज्यपालांचे पद. आता राज्यपालाच्या पदाची केंद्राकडून नियुक्ती हे कॅनडाचं आहे. पण राज्यपाल पदाचं जर म्हटलं तर त्याचं आपलं मूळ आहे ते ब्रिटिशांकडे आहे. त्यामुळं ते भारत सरकारच्या कायदा 1935 मध्ये आहे. इथं जरा थोडंसं हे कन्फ्यूज होऊ शकतं. लक्षात काय ठेवायचं आपल्याला? राज्यपाल पदाची तरतूद ही भारत सरकारचा कायदा 1935. राज्यपालाची नियुक्ती केंद्राकडून होणं हे मात्र कॅनडा आहे. तर इथं कन्फ्यूज नाही करायचं आहे. पदाची तरतूद 35चा कायदा आहे आणि केंद्राकडून नियुक्ती हे कॅनडाचं आहे. दुसरं न्यायालयीन पुनर्विलोकन. आपलं न्यायालयीन पुनर्विलोकन कोणाकडून आलेलं आहे? अमेरिकेच्या राज्यघटनेकडून आलेलं आहे. त्यानंतर आता तिसरं राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्व हे कोणाकडून आलेलं आहे? तर हे आयर्लंडकडूनच आलेलं आहे. आणि चौथं संसदीय राज्यपद्धती ही आपल्या ब्रिटिश राज्यघटनेकडून आलेलं आहे. तसा हा प्रश्न जरा थोडासा आधीच्या प्रश्नांमुळं सोपाच वाटला. फक्त इथं कन्फ्यूज हे नाही करायचे. राज्यपाल पदाच्या बाबतीत राज्यपाल पदाची तरतूद ही 1935चा भारत सरकारचा कायदा आहे. राज्यपालाची केंद्राकडून नियुक्ती हे कॅनडाचं आहे. तर आपलं झालेलं आहे उत्तर काढून. आता बघू आपला कोणता पर्याय येईल. अ साठी आलेलं आहे आपलं 1 भारत सरकारचा कायदा 1935. अ साठी 1 असलेला हा पर्याय क्रमांक 1 आहे आणि पर्याय क्रमांक 4 आहे. त्यानंतर ब साठी काय आले आहे आपलं? न्यायालयीन पुनर्विलोकन, ते आलेलं आहे 4. तर ब ला 4 असलेला पर्याय क्रमांक 1 आहे. पर्याय क्रमांक 4 मात्र नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर येणार आहे आणि हे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता हा झाला प्रश्न क्रमांक 85. आपण बघू प्रश्न क्रमांक 86. प्रश्न क्रमांक 86 काय आहे? तर भारतीय राज्यघटनेच्या स्त्रोताबाबत खालील विधानांचा विचार करा. आता हे सगळे प्रश्न रिपीट होत आहेत असं जर वाटत असेल तर तोच उद्देश आहे. रिपीट होत आहेत की सगळे स्त्रोतांविषयीचेच प्रश्न आहेत तर ते मुद्दाम तसेच काढलेले आहेत की समजा हे जेवढे प्रश्नसंच आहेत हे जर केले तर स्त्रोतांबाबतचा कुठलाही प्रश्न नंतर चुकणार नाही. कारण जेवढं काय विचारलं जाऊ शकत होतं, जेवढे परमिटेशन्स कॉम्बिनेशन्स आहेत, जितके त्याचे वेगळे वेगळे प्रकार बनू शकतात तेवढे सगळे कव्हर होत आहेत. त्यामुळं हे प्रश्न मुद्दाम तसे काढलेले आहेत की रिपीट होत आहेत किंवा आता बोर वाटायला लागलेलं असेल तर ते तोच उद्देश आहे की
सगळं जर एकदा बघितलं एक प्रकारचा तर आता हे जास्त चांगलं होतं, त्यामुळे हे मुद्दाम असे काढलेले आहेत. तर आता आपण बघू की प्रश्न क्रमांक 86 काय म्हणतो आपल्याला, भारतीय राज्यघटनेच्या स्त्रोताबाबत खालील विधानांचा विचार करा. आणि आपल्याला काय काय दिले तर अ दिले संसदीय लोकशाही ब्रिटिश राज्यघटना, ब दिलेलं आहे संघराज्य अमेरिकेची राज्यघटना, क दिलेलं आहे आयर्लंडची राज्यघटना आणि ड दिलेलं आहे सामायिक सूची ऑस्ट्रेलियाची राज्यघटना. आणि आता बरोबर असलेल्या विधानांची निवड करा असं हे म्हटलेले आहेत. काय म्हणतायत तर पहिले म्हणतायत की अ एकमेव बरोबर, दुसरा आहे अ आणि ब बरोबर, तिसरा आहे अ ब क बरोबर आणि चौथा आहे सर्व बरोबर. आता आपल्याला काय निवडायचं आहे तर कोणते बरोबर आहे हे आपल्याला बघायचं आहे, कारण पर्यायामध्ये त्यांनी बरोबर म्हटलेलं आहे. तर पहिलं संसदीय लोकशाही ब्रिटिश राज्यघटना हे बरोबर आहे का, तर आपली लोकशाही आहे ही संसदीय लोकशाही आहे आणि ती ब्रिटिशांकडूनच आलेली आहे आणि ती खूप हळूहळू आलेली आहे, त्यामुळे हे बरोबर आलेली आहे की अ बरोबर आहे आपलं. आता ब संघराज्य अमेरिकेची राज्यघटना हे बरोबर आहे का, तर संघराज्य जी घटना आहे तर आपलं संघराज्य हे अमेरिकेच्या राज्यघटनेशी आपल्या त्याचा प्रभाव पडलेला आहे. आता अमेरिकेचं संघराज्य आणि आपलं संघराज्य वेगळं आहे, म्हणजे तिथं सूची किंवा हे जे विषय वाटून दिलेले आहेत ते वेगळं आहे, केंद्र राज्य संबंध वेगळे आहेत, पण संघराज्याची तरतूद जी आहे ती मात्र आपली त्यांच्यापासून प्रेरणा आहे, त्यामुळे ब पण बरोबर आहे आपलं. आता क काय आहे तर मार्गदर्शक तत्वे. मार्गदर्शक तत्व आयर्लंडच्या राज्यघटनेवरूनच आलेली आहेत. आयर्लंडकडून 3 मोठ्या गोष्टी आल्या आहेत, मार्गदर्शक तत्व, राष्ट्रपती निवडणूक पद्धत आणि राज्यसभेवरती राष्ट्रपती नियुक्त सदस्य. आणि त्यानंतर आता सामायिक सूची ऑस्ट्रेलियाची राज्यघटना, तर हे पण बरोबर आहे. ऑस्ट्रेलियाकडून 2 महत्त्वाच्या गोष्टी आल्यात, सामायिक सूची ज्याला आपण कनकरंट लिस्ट असं म्हणतो, आणि त्यानंतर आपलं ऑस्ट्रेलियाकडून आलेलं आहे संयुक्त बैठक, जेव्हा लोकसभा राज्यसभा एकत्र बसतात, तर हे आपल्याकडून आलेलं आहे आणि हे ड त्यामुळे बरोबर आहे. मग आपल्याला कुठले बरोबर सापडलेले आहेत तर सर्वच बरोबर सापडलेले आहेत, त्यामुळे हे आपलं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर येईल. आता हा झाला प्रश्न क्रमांक 86. आता बघू प्रश्न क्रमांक 87. प्रश्न क्रमांक 87 काय आहे तर योग्य जोड्या जुळवा. आपल्याला अ दिली आणि ब दिली आहे. अ बाजूला आपल्याला काय काय दिले तर मूलभूत अधिकार, दुसरा आहे नीती निर्देशक तत्वे, तिसरा आहे केंद्र सरकारला उर्वरित अधिकार आणि चौथा आहे आणीबाणी. आणि आपल्याला ब बाजूला काय काय दिले तर जर्मनीचे वायमर संविधान, कॅनडाचे संविधान, तिसरं आहे आयरिश संविधान आणि चौथं आहे अमेरिकेचे संविधान. आता जोड्या जुळवा नेहमी कुठून जोड्या जुळवायला सुरू करायचं, जे माहिती आहे ॲब्सोल्युटली करेक्ट तिथून, पण आपण सगळेच बघू. आता पहिलं काय आहे मूलभूत अधिकार. आपलं मूलभूत अधिकारांचं जे उगमस्थान आहे किंवा प्रेरणा आहे ती कोणाकडून आहे तर ती अमेरिकेकडून आहे. म्हणजे अमेरिकेचं संविधान पहिलं लिखित संविधान होतं आणि त्यांनी त्यांच्या संविधानामध्ये मूलभूत अधिकारांचा समावेश केलेला आहे. पहिल्या 10 त्यांच्या घटना दुरुस्ती झालेल्या आहेत त्या मूलभूत अधिकारासाठीच झालेल्या आहेत. त्यामुळं हे मूलभूत अधिकार हे जे आहे आपली प्रेरणा ती अमेरिकेचे संविधान आहे, त्यामुळं असाठी काय येईल 4 येईल. आता त्यानंतर पुढचं आहे नीती निर्देशक तत्व किंवा याला आपण काय म्हणतो मार्गदर्शक तत्व, आणि मार्गदर्शक तत्व कोणाकडून आलेलं आहे आयरिश राज्यघटनेवरून, त्यामुळं ब साठी येईल 3. त्यानंतर तिसरं आहे केंद्र सरकारला उर्वरित अधिकार, हे शेषाधिकार असं म्हणतो आपण, आणि शेषाधिकार आपलं कोणाशी मिळतं जुळतं आहे तर कॅनडाशी मिळतं जुळतं आहे. आणि त्यानंतर आणीबाणीचं हे जे तत्व आहे ते आपल्याकडं वायमर रिपब्लिककडून आलेलं आहे, त्यामुळे हे अ येईल. आता आपलं उत्तर काढून झालेलं आहे, आपण बघू कोणता पर्याय येईल. अ साठी आपल्याला उत्तर आलेलं आहे 4. अ साठी 4 असलेला हा पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 आहे, फक्त आपला 4च एलिमिनेट झाला. आता ब आपल्याला आहे नीती निर्देशक तत्व किंवा मार्गदर्शक तत्व आयरिश संविधान. ब ला आपलं 3 उत्तर पाहिजे आहे, तर ब ला 3 पर्याय क्रमांक 1 मध्ये नाही, त्यामुळे आता पर्याय क्रमांक 1 पण गेला. तिसरं काय आहे केंद्र सरकारला उर्वरित अधिकार, आपलं उत्तर आलेलं आहे केंद्र सरकारला उर्वरित कॅनडा आहे, त्यामुळे क साठी आपल्याला आलेलं आहे 2. तर क साठी 2 असलेला पर्याय क्रमांक हा आहे पर्याय क्रमांक 3, त्यामुळे हे आपलं उत्तर आलेलं आहे.
आणि हा झाला प्रश्न क्रमांक 87. आता बघू प्रश्न क्रमांक 88. प्रश्न क्रमांक 88. प्रश्न क्रमांक 88 काय आहे तर सूची अ आणि सूची ब याच्यामधील जोड्या जुळवा. आपल्याला तरतुदी दिल्यात आणि ब बाजूला दिलेत स्त्रोत. तर आपण बघू आधी पहिले तर तरतुदी. पहिला आहे कायद्याचे राज्य, दुसरा आहे घटना दुरुस्ती प्रक्रिया आणि तिसरा आहे समवर्ती सूची. तर आता ब बाजूला काय दिले आपल्याला ऑस्ट्रेलिया, दुसरा आहे इंग्लंड आणि तिसरा आहे दक्षिण आफ्रिका. आता जोड्याजोडा नेहमी कुठून सुरू करायचं, जे आपल्याला गॅरंटेड माहीत आहे तिथून, पण आपण विश्लेषणासाठी सगळेच बघू. पहिलं आहे कायद्याचे राज्य. कायद्याचे राज्य हे आपले आलेले आहे इंग्लंडकडून, हे आपण याच्या आधी पण बघितलं. त्यामुळे कायद्याचे राज्य इंग्लंड हे बघितलेलंच आहे. पण आता इथं घटना दुरुस्ती प्रक्रिया ब आलेलं आहे आणि ह्या प्रश्नसंचामध्ये हे घटना दुरुस्ती पहिल्यांदा आलं. घटना दुरुस्तीचं जे तत्व आहे ते कोणाकडून आलेलं आहे तर ते आलेलं आहे दक्षिण आफ्रिका, साऊथ आफ्रिका. आपली घटना दुरुस्तीची जी प्रक्रिया आहे ती साऊथ आफ्रिकेशी मिळती जुळती आहे. तर त्यामुळं घटना दुरुस्ती प्रक्रिया ही दक्षिण आफ्रिका आहे. घटना दुरुस्ती ह्या प्रश्नसंचामध्ये पहिल्यांदाच आलेलं आहे. त्यामुळं ब साठी आपलं काय येईल दक्षिण आफ्रिका. आणि समवर्ती सूची कुठून आलेलं आहे तर ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाकडून अजून काय आलेलं आहे संयुक्त बैठक. तर ही आपली उत्तरं काढून झालेली आहेत. आता बघू की आपण कुठला पर्याय येईल. अ साठी कायद्याचे राज्य आपल्याला आलेलं आहे इंग्लंड. अ साठी 2. अ साठी 2 असलेला हा पर्याय क्रमांक 1च आहे फक्त. त्यामुळे हे उत्तर येईल का तर हेच उत्तर येईल. जर कन्फर्म करायचं असेल तर घटना दुरुस्ती प्रक्रिया 3. ब साठी 3 आलेलं आहे आणि क साठी समवर्ती सूचीसाठी ऑस्ट्रेलिया पर्याय क्रमांक 1 आलेला आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर येईल. यामध्ये आता नवीन काय आलं तर घटना दुरुस्तीची प्रक्रिया दक्षिण आफ्रिका हे आपण पहिल्यांदाच बघितलं या प्रश्नसंचात. आता बघू पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 89. प्रश्न क्रमांक 89 काय आहे तर खाली दिलेली भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये आणि त्यासमोर दिलेले स्त्रोत तपासून योग्य पर्याय निवडा. पहिला आहे कॅबिनेट व्यवस्था फ्रान्स, दुसरा आहे मूलभूत अधिकार सोव्हिएट युनियन, तिसरा आहे उर्वरित अधिकार ऑस्ट्रेलिया आणि चौथा आहे मार्गदर्शक तत्व जर्मनी. आणि पर्याय उत्तर काय आहेत अ ब बरोबर क ड चूक. दुसरा पर्याय काय आहे अ क आणि ड बरोबर ब चूक. तिसरं काय आहे सगळे चूक आणि चौथं काय आहे क ड बरोबर अ आणि ब चूक. आता आपण बघू की हे एक एक बरोबर आहे का. तर पहिलं काय आहे कॅबिनेट व्यवस्था फ्रान्स. आता आपली जी कॅबिनेट व्यवस्था आहे ही आपल्याकडं फ्रान्सकडून अजिबात आलेली नाही आहे. ही कोणाकडून आलेली आहे तर ही आलेली आहे ब्रिटिशांकडून. त्यामुळे हे ब्रिटिश पाहिजे होतं. फ्रान्सकडून आपल्याकडं काय आलेलं आहे फ्रान्सकडून आपल्याकडं लिबर्टी इक्वॅलिटी फ्रॅटर्निटी आलेलं आहे. स्वातंत्र्य समानता बंधुता आपल्याकडं म्हणजे जगालाच देण दिलेली आहे ती फ्रान्सने. त्यामुळं फ्रान्सकडून ते आले. कॅबिनेट व्यवस्था ब्रिटिशांकडून आलेली आहे. त्यामुळे हे चुकीचं आहे. दुसरं मूलभूत अधिकार सोव्हिएत युनियन. तर आता मूलभूत अधिकार आपल्याकडं कोणाकडून प्रेरणा आलेली आहे तर मूलभूत अधिकाराची प्रेरणा जगभरासाठी कोण आहे अमेरिका. आपले आणि त्यांचे खूप वेगळे आहेत आणि आपले त्यांच्यापेक्षा खूप जास्त चांगले आहेत. तर मूलभूत अधिकाराची जी आपली प्रेरणा आहे ती अमेरिका आहे. सोव्हिएत युनियनकडून आपल्याकडे काय आले तर नंतरच्या काळामध्ये मूलभूत कर्तव्य आलेले आहेत आणि आधीच्या काळामधले जे आपले न्याय आहेत सामाजिक आर्थिक आणि राजकीय याच्या कल्पना या सोव्हिएत युनियनकडून आलेल्या आहेत. त्यामुळे मूलभूत अधिकार सोव्हिएत हे पण चुकीचं आहे. मूलभूत अधिकार कोण आहे अमेरिका. त्यानंतर आता तिसरं उर्वरित अधिकार ऑस्ट्रेलिया. तर उर्वरित अधिकार किंवा ज्याला आपण शेषाधिकार म्हणतो. शेषाधिकाराचं आपलं जे तरतूद आहे ती कोणाशी मिळती जुळती आहे तर ती आहे कॅनडाशी मिळती जुळती आहे, ऑस्ट्रेलियाशी नाही. त्यामुळे हे चुकीचं आहे. ऑस्ट्रेलियाकडून आपल्याकडे काय आलेलं आहे 2 गोष्टी आलेल्या आहेत. एक संयुक्त बैठक आणि दुसरं समवर्ती सूची. त्यामुळे उर्वरित अधिकार ऑस्ट्रेलिया हे पण चुकीचं आहे. आणि आता ड काय आहे मार्गदर्शक तत्वे जर्मनी. आता मार्गदर्शक तत्व आपल्याकडं आयरिश राज्यघटनेवरून आलेली आहेत, जर्मनी नाही. आयरिश राज्यघटनेकडून अजून काय काय आले राष्ट्रपती निवडणुकीची पद्धत, मार्गदर्शक तत्वे आणि राष्ट्रपतीद्वारे राज्यसभेमध्ये
निर्वाचित सदस्य, निर्वाचित नाही नामांकित सदस्य. आणि त्यानंतर जर्मनी आहे का ते नाही. जर्मनीकडून आपल्याकडे काय आलेलं आहे तर वायमर रिपब्लिककडून आलेलं आहे. आपल्याकडे वायमर रिपब्लिककडून काय आलेलं आहे तर आणीबाणी संबंधीच्या तरतुदी वायमर रिपब्लिककडून आलेल्या आहेत. तर हे त्यामुळं मार्गदर्शक तत्व जर्मनी पण चुकीचं आहे. आणि त्यामुळं काय आलं आपलं उत्तर तर सगळे चूक हे आपलं उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 सगळे चूक आलेले आहेत. आपण बघितलं की सगळेच्या सगळे चुकीचे आहेत. आणि आपण कुठली तत्व कोणाकडून आलेत हे पण बघितलं. आणि दुसरं हे की ही जी तत्व ज्या देशांकडून यांनी नावं दिलेली आहेत आपण त्यांच्याकडून काय आलं हे पण बघितलं. आता हा झाला प्रश्न क्रमांक 89. आणि आता बघू या प्रश्नसंचातला शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 90. प्रश्न क्रमांक 90 आहे, खालील विधाने लक्षात घ्या. पहिलं विधान काय आहे, ब्रिटिश घटना ही अलिखित आहे. दुसरं आहे, ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च आहे. आणि तिसरं, ब्रिटिश घटना सर्वात अधिक लवचिक आहे. आणि पुढे काय म्हणताय तर वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. अ, ब, क आणि कोणतेही नाही. आता हा प्रश्न जरा थोडासा वेगळा झाला. आपला संपूर्ण प्रश्नसंच हा कशावर होता तर जे आपले तरतुदी आणि त्याचे स्त्रोत याच्यावरती होता. पण आता हा प्रश्न जरा थोडासा वेगळा झाला. तर आता काय म्हणताय तर विधाने लक्षात घ्या आणि कोणतं विधान काय आपल्याला बघायचं आहे चुकीचे आहे बघायचं आहे. चुकीचे कोणते आहे बघायचं आहे. तर पहिल्या, ब्रिटिश घटना ही अलिखित आहे हे बरोबर आहे. आता लिखित नाही, ब्रिटिशांची राज्यघटना ही लिखित नाही असं कसं काय झालेलं आहे. तर आता भारताचे संविधान बनताना संविधान सभा बनलेली आहे. कॅबिनेट मिशनच्या योजनेवरती संविधान सभा बनली. त्या सभेने कामकाज सुरू केलं. 9 डिसेंबर 1946ला कामकाज सुरू केलं. 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत कामकाज केलेलं आहे. आणि त्यानंतर आपलं संविधान हे बनवलेलं आहे. आपलं संविधान बनवण्याची एक डेफिनेट अशी प्रक्रिया झालेली आहे. आणि त्याची तारीख आणि स्वीकृतीची तारीख हे सगळं आपल्याला माहीत आहे. ते सलग प्रक्रिया झालेली आहे. पण ब्रिटिशांच्या बाबत जे लोकशाहीचं एकूणच जे आपण इव्होल्युशन असं म्हणतो की हळूहळू त्याची उत्क्रांती झालेली आहे. लोकशाहीचीच उत्क्रांती ब्रिटिशांकडं हळूहळू झालेली आहे. ज्याची सुरुवात म्हणजे एकदम 1215 साली जो त्यांचा आपण त्याला काय म्हणतो तर मॅग्ना कार्टापासून पण हळूहळू उत्क्रांती होत गेलेली आहे. आणि त्यामुळे त्यांचे जे कायदे आहेत ते पण खूप हळूहळू बनलेले आहेत. आणि जशा बऱ्याच देशांमध्ये ज्या प्रक्रिया झालेल्या आहेत की संविधान सभा बनेल आणि संविधान सभा त्यांचे संविधान तयार करेल, ही ब्रिटिशांकडे झालेली नाही. त्यांच्याकडे खूप हळूहळू लोकशाही उत्क्रांत होत गेलेली आहे. आणि त्यामुळे त्यांचे असे संविधान असं लिखित संविधान नाही आहे. त्यांच्याकडे व्यवस्था आहे, लोकशाही व्यवस्थाच आहे, पण असं लिखित असं संविधान नाही आहे. कारण त्यांची जी उत्क्रांती होत गेलेली आहे ती खूप वेगळ्या प्रकारे झालेली आहे. त्यामुळे ब्रिटिशांचं संविधान हे लिखित नाही आहे तर ते अलिखित आहे. त्यामुळं हे विधान बरोबर आहे. आता दुसरं, ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च आहे. तर ब्रिटनमध्ये सगळे जे कायदे वगैरे बनतात तर ते इन द नेम ऑफ किंग सध्या बनतात किंवा इन द नेम ऑफ क्वीन बनवतात. त्याच्यापर्यंत क्वीन जिवंत होती. तर त्यांचे जे सगळेचे सगळे कायदे होतात ते नेहमी हे किंग किंवा क्वीनच्याच नावाने होतात. आणि तिथं जे सरकार आहे ते मग राजाचं सरकार किंवा राणीचं सरकार असं म्हटलं जातं. तर नेहमी ते सरकार कोणाचं असतं तर ते राजाचं किंवा राणीचंच असतं. कारभार कोण चालवत आहे तर राजा किंवा राणी. प्रत्यक्षात ते चालवत नाहीत पण संपूर्ण कारभार हा राजा किंवा राणीच्या नावाने चालतो. त्यामुळं तिथं सर्वोच्च तसं जर बघायला गेलं तर फक्त नावाच्या दृष्टीने जर बघितलं तर ते राजा किंवा राणी आहे. पण जर प्रत्यक्ष अधिकाराच्या दृष्टीने बघितलं तर ब्रिटनमध्ये सर्वोच्च कोण आहे, संसद आहे. ब्रिटन ही पण संसदीय लोकशाही आहे. आपण पण संसदीय लोकशाही आहोत. आपला प्रभाव कोणावर पडला आहे, कोणाचा पडला आहे आपल्यावर प्रभाव, ब्रिटिशांचाच पडलेला आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये कोण आहे सर्वोच्च तर संसदच सर्वोच्च आहे. त्यामुळे हे पण विधान बरोबर आहे. आता त्यानंतर तिसरं विधान काय आहे, ब्रिटिश घटना सर्वात अधिक लवचिक आहे. आता हे लवचिक असणं म्हणजे काय आहे तर घटनेमध्ये घटना दुरुस्तीची एक प्रक्रिया असते आणि ती प्रक्रिया किती कठीण आहे आणि किती सोपी आहे याच्यावरून घटना आपण ताठर आहे किंवा लवचिक आहे असं म्हणतो. आता यासाठी आपण उदाहरणं बघू की
एक अमेरिकेची राज्यघटना, एक आपली राज्यघटना आणि एक ब्रिटिशांची राज्यघटना. तर आता अमेरिकेची राज्यघटना बनलेली आहे, ती बनलेली आहे 1789ला. त्यानंतर ती घटना बनून आता 240 एक वर्ष होत आहेत. या 240 वर्षात त्यांच्याकडे घटनादुरुस्तीची संख्या साधारण 27 वगैरे, म्हणजे 240 वर्ष त्यांच्याकडे 27 घटनादुरुस्ती झालेल्या आहेत फक्त. ज्यातल्या पहिल्या 10 तर त्यांनी तेव्हाच केलेल्या आहेत, ज्या मूलभूत अधिकारासाठी झालेल्या आहेत. म्हणजे 220-30 वर्षाचा जर काळ काढला तर त्यामध्ये फक्त 17 घटनादुरुस्त्या झालेल्या आहेत. त्यामुळं अमेरिकेची घटना ही ताठर आहे. अमेरिकेच्या घटनेमध्ये घटना दुरुस्ती करणं हे सहजासहजी होत नाही आणि त्यामुळे त्यांच्याकडे बरेच चांगले कायदे पण अडकून पडलेत. एक त्यातलाच कायदा अडकून पडला आहे तो म्हणजे इक्वल राईट्स अमेंडमेंट असं ते म्हणतात, इक्वल राईट्स अमेंडमेंट ॲक्ट, ERA ॲक्ट म्हणतात. तर तो पण त्यांच्याकडे अडकून पडलेला आहे. का अडकून पडलेला आहे तर त्यांच्याकडं घटना दुरुस्ती होणं हे अत्यंत कठीण प्रक्रिया आहे. तर ते त्यांची घटना मग त्यामुळे काय झाली तर ती ताठर झाली. आता त्यानंतर आपली घटना बघितली तर आपल्याकडं आपली घटना लागू झालेली आहे 1950ला. साधारण आपल्याकडं आता होतील 75 वर्ष. 75 वर्षात आपल्या घटनादुरुस्तींची संख्या आहे साधारण 100पेक्षा जास्त घटनादुरुस्ती झालेल्या आहेत. म्हणजे आपल्याकडं घटनादुरुस्ती ह्या होत नाही, त्या खूप कठीण आहेत असं पण नाही. त्यामुळं आपली घटना ही अमेरिकेपेक्षा कमी ताठर आहे किंवा जास्त लवचिक आहे असं आपण म्हणू की आपली लवचिक आहे, अमेरिकेची लवचिक नाही. आणि आता त्यानंतर आता ब्रिटिशांच्या बाबतीत कसं झालेलं आहे तर त्यांची अशी एकतर लिखित संविधानच नाही आणि त्यामुळं ज्या त्यांच्या तरतुदी आहेत, संविधानिक तरतुदी, तर त्या सहजासहजी बदलता येतात. म्हणजे संसदेला पाहिजे तसे अधिकार करता येतात आणि त्यामुळं ब्रिटिशांच्या संविधानामध्ये दुरुस्ती होणं हे सगळ्यात सोपी गोष्ट आहे. म्हणजे भारतामध्ये आपल्याला एक प्रक्रिया आहे की संविधानामध्ये कुठल्या प्रकारे दुरुस्ती केली जाते, कुठल्या भागात होते, त्यावरून आपल्याकडं हे बहुमताचा प्रकार ठरेल. म्हणजे आपल्याकडं खूप कठीण आहे असं पण नाही, पण खूप सोपं आहे असं पण नाही. अमेरिकेमध्ये अत्यंत कठीण आहे, पण ब्रिटिशांमध्ये तर ते सहजासहजी होतात. त्यामुळे ब्रिटिशांची घटना ही अधिक लवचिक आहे असं मानलं जातं. तर लवचिक म्हणजे काय तर घटना दुरुस्ती करणं किती सोपं आहे. तर अमेरिकेची प्रचंड ताठर आहे, भारताची थोडीशी लवचिक आहे, ब्रिटिशांची मात्र खूपच जास्त लवचिक आहे. त्यामुळं ब्रिटिशांची घटना सर्वात अधिक लवचिक आहे हे पण विधान बरोबर आहे. आता आपल्याला काय बघायचं होतं, कोणते विधान चुकीचे आहे हे बघायचं होतं. तर कोणतं विधान चुकीचं आहे तर कोणतंही नाही, तीनही विधान बरोबर आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 4 कोणतेही नाही हे आपलं उत्तर येईल. आणि हा झाला प्रश्नसंच क्रमांक 90 आणि इथं आपला प्रश्नसंच संपला. आणि प्रश्नसंचाची ही सिरीज चालू ठेवण्यासाठी तुम्ही पण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा.